सन्माननीय नेरूळचे निखिल साहेब यांनी पुरस्कृत केलेला आदिराज 11 आणि त्यांच्या विरोधात मचिंद्र स्मृती दारावे SP ब्रदर्स या नावाने संघ खेळतोय. अकीब शेख आणि मुक्षित पटेल. शुभमची आज मात्र अनुपस्थिती आहे. नाही, आदित्य पाटीलची आज अनुपस्थिती आहे. ओमकार नाईक मात्र लीडिंग बॉलर असेल या टीमचा, यात अजिबात शंका नाही. सलामीची जोडी आणि मचिंद्र स्मृती दारावेचा विचार आपण केला तर ISPL मध्ये विकी भोईर खेळतोय. लाकूड तोड्या कमालीची त्याची देखील गोलंदाजी राहिली ISPL मध्ये देखील. आणि टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर तिथे देखील. या आपण मॅचला सुरुवात करतोय. सलामीची जोडी भावेश आणि त्याच्या साथीला आहे विशाल. पहिल्याच बॉलवरती स्क्वेअर लेगच्या दिशेनं भावेशच्या बॅटमधून ओमकार नाईकच्या विरोधात जोरदार आक्रमण. बॉल सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकार. पहिल्या बॉलवरती चौकार आला. थोडा पुढे ठेवला होता चेंडू, त्यानंतर हा चेंडू मागे लेन थोडी मागे खेचली. पृथ्वी 11 टेंबिवली सन्माननीय केतनजी तरे साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ. 2 मॅचेस त्यांनी जिंकल्यात. त्यांनी कुठेही जाऊ नये, कारण मॅच होणार आहे शेवटची, हे लक्षात असू द्या. 3 दिवस रात्रींची स्पर्धा. आपल्याला आज 7च्या 7 मॅचेस कव्हर करणं खरं तर बंधनकारक आहे. 2 लाखाची स्पर्धा. स्विच केलंय स्वतःला. पहिल्या बॉलवरती भावेशच्या बॅटमधून चौकार जरूर आला. चर्चा हीच चालू होती जेव्हा दोन्ही कॅप्टन आणि आम्ही बॅक ऑफ द स्टेज होतो. भावेश या मॅचमध्ये अतिशय महत्त्वाचा खेळाडू आहे. ज्याच्या बॅटमधून धावा आल्या तो मैदानात थांबला की धावांचा पाऊस पडतो, यात अजिबात शंका नाही. परंतु पहिल्या बॉलवरती चौकार येऊन ओमकार नाईक, बामणडोंगरी एक्सप्रेसने मात्र कमबॅक केले. 2 चेंडू निर्धाव टाकलेत. 4 धावा धाव फलकावरती. बिनबाद 4. यॉर्क बॉल खोदून काढलाय. डीप कव्हरला नयन. आर्यन आहे महत्वाचा खेळाडू या टीमचा देखील. फार कमी वयामध्ये या खेळाडूने सर्वांनाच प्रभावित केले. त्याची ग्राउंड फिल्डिंग आणि त्याची फटकेबाजी. 2 वर्षाची खोज आहे बामणडोंगरीची. आर्यन UNPL मध्ये देखील चांगली कामगिरी राहिली आर्यनची. सिंगल घेतले. स्कोर जाऊन पोहोचलाय 5 वर. विशालच्या बॅटची कडा घेतले. नशिबाची साथ मिळेल. बॉल चालला थर्डमॅनला. मिळतील धावा 4 चौकार. SP ब्रदर्स मचिंद्र स्मृती दारावे संघाची धावसंख्या ती मात्र आता 9 धावसंख्या धावफलकावर. विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीनं ही स्पर्धा, अर्थातच आमदार चषक, विधान परिषदेचे आमदार, भाजपाचे महाराष्ट्र राज्याचे महासचिव सन्माननीय विक्रांतदादा पाटील यांच्या नावानं भरवण्यात आलेली स्पर्धा स्वर्गीय दिबा पाटील क्रीडांगण इथे संपन्न होते. मयूर मात्रे वावंजेचे यांच्या वतीने बामणडोंगरी आणि स्पर्धेला शुभेच्छा येतात. धन्यवाद. या सर्व शुभेच्छा आयोजकांच्या मार्फत आमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात, हे लक्षात असू द्या. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धावा झाल्या त्या बिनबाद 9. कॅप्टनने देखील, दोन्ही कॅप्टनने उल्लेख केला. खरं तर कामोठेचे कॅप्टन देखील आमच्या समवेत आहेत, परेश म्हात्रे. तेही नेहमी सांगत असतात की आम्ही गावातील, एकदा सीझन चालू झाला की गावातील लोकांना कमी भेटतो, परंतु बामणडोंगरी, दारावे, मुरबी एक असते या लॉटमध्ये, पेठ एक असते, या संघातील खेळाडूंना जास्त भेटतो. मगाशी सचिन दादांनी उल्लेख केला की 3 मॅचेस आठवड्याला एकसाथ होतात आमच्या. आम्हालाही आता सवय झाली एकमेकांची. आम्हालाही चेन पडत नाही एकमेकांना भेटल्याशिवाय. हे चित्र कुठेतरी बदलत झाले पाहिजे. समीर सर, नाना गडकरी उल्वे भूषण, एक संगीत क्षेत्रातील एक फार मोठं नाव आहे. त्या नाना गडकरी यांच्याकडून या जीवदानी बामणडोंगरी संघासाठी
शुभेच्छा येत आहेत. प्रेक्षकांची गर्दी कामोठच्या क्रीडांगणावरती नेहमीच मी पाहिलेली आहे. म्हणजे अनेक स्पर्धा मलाही अजून ठाऊक आहेत. कामोठीच्या स्पर्धा म्हटल्यानंतर आमदार चषक असेल, के ट्रॉफी असेल, नाईटमध्ये टाईम मॅनेजमेंटच्या बाबतीत कामोठे टीम नेहमीच अग्रेसर राहिले. आजही 4-4 ओव्हरच्या सर्व मॅचेस त्यांनाही कव्हर करायचे आहेत. कल्पेश ठाकूर याला पंचांकडे अपील जोरदार इथे केले, परंतु कदाचित लेग स्टंपच्या बाहेर. पाहूया पंच काय इशारा नक्की करतायत. यस, लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव. कल्पेश ठाकूर दुसऱ्या षटकात 2 धावा इथे मात्र घेतल्यात. विशाल भोईर आणि भावेश नाईकने धाव फलक आतापर्यंत 12. साऊंड रिस्ट्रिक्शन्स आहेत, त्याचबरोबरीने 11 झाल्यात, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 9 होत्या आणि कल्पेश ठाकूर एकूण धावा 12 असतील. पहिल्या ओव्हरमध्ये 9, त्यानंतर एक सिंगल आणि या लेग बाईटच्या 2, एकूण धावा 12. ड्राईव्ह केला मिड ऑफला, चांगला झेल संदेश कडून. फलंदाज बाद होईल. विशाल भोईर. पहिला धक्का दिला कल्पेश ठाकूरने. SP ब्रदर्स मच्छिंद्र स्मृती धारावे संघाला. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, थोडा बाहेर निघणारा चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि संदेश गोंधळीचा चांगला झेल. फलंदाज बाद विशाल भोईर. पहिला धक्का मच्छिंद्र स्मृती धारावे संघाला. नेक्स्ट मॅच भूमी 11 गोरसई बी, जय बजरंग गोरसई बी आणि त्यांच्या विरोधातील संघ खारबाव. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी रिक्वेस्ट करतोय की टॉस करण्यासाठी आपण या. खारबाव आणि त्यांच्या विरोधात भूमी 11 गोरसई बी. मिड ऑफला चांगला झेल. दुसरं षटक चालू आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, ही सूचना सातत्यानं तुम्हाला देण्यात येईल आज. कारण संघ जर का वेळेत उपस्थित राहिले असते तर या स्पर्धेमध्ये 5-5 ओव्हरच्या मॅचेस झाल्या असत्या. नेक्स्ट मॅच खारबाव आणि त्यांच्या विरोधात भूमी 11 जय बजरंग गोरसई बी. कल्पेश पुन्हा खोला टाकला होता, चेंडू खोदून काढलाय, बॉल चाललाय मिड विकेटला. आर्यन तिथे वेगाने पोहोचतोय. पा किती चांगली फिल्डिंग आहे. फक्त एकच धाव. चांगली फिल्डिंग. फिल्डिंगचा स्टँडर्ड आज आपण चेंज द गेम वडवली बी संघाकडून देखील पाहिला. 33चं टार्गेट होतं. सातपाटीच्या विरोधात लास्ट बॉलवरती मॅच आली होती, 1 बॉल 1, परंतु तो सामना गमवावा लागला. चेंज द गेम वडवली बी संघाला. 2 मॅचेस जिंकल्यात पृथ्वी 11 टिंबिवलीने. फुलटॉस बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केला. मिड ऑफला प्लेअर आहे, परंतु 1 धाव घेण्याची नक्कीच मुभा आहे. 1 धाव जोडली जाते. एकेरी धाव संख्येने स्कोर मच्छिंद्र स्मृती धारावे संघाचा 14. 1 बाद 14. धीरज भोईर, विशाल भोईर मात्र बाद झालाय. कल्पेश ठाकूर सेकंड ओव्हर टाकतोय. अगदी गुडघे टेकून हा फटका समोर खेळला होता. काय प्रॉपर फिल्डिंग पोझिशन सजवले बा. या षटकातील 3 चेंडू मात्र गेले कल्पेश ठाकूरचे, ते मिड ऑफचा प्लेअर संदेशकडे. म्हणजे प्रॉपर फिल्डिंग सेटअप आणि त्याच क्षेत्रक्षणाला साजेशी अशी गोलंदाजी कल्पेश ठाकूरनं केली. उपयुक्त गोलंदाजी. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती 1 बाद 14. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमला आम्ही आमंत्रित करतोय. सातत्याने जेव्हा मॅचेस चालू होतात त्यावेळी प्रत्येक यूट्यूबला लाईव्ह कमेंट जर का चालू असतील तर हाच एक प्रश्न असतो, गोरसई आहे? तर गोरसई संघ मात्र खेळणार आहे. भूमी 11 गोरसई बी आणि त्यांच्या विरोधात खारबाव. गोरसई बी असेल, परंतु भावेश पवार नसणार. ISPL चालू आहे. ISPL वरती देखील सर्वांच्या नजर आहेत. आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी मिळाली, हीच खूप मोठी गोष्ट आहे. स्वर्गीय दिबा पाटील क्रीडांगण कामोठे इथे संपन्न होणारी स्पर्धा आमदार चषक. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झालाय. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधोमध हा फटका आहे. पुन्हा आर्यन तिथे पोहोचतोय. कमालीची फिल्डिंग आहे. छोट्या मूर्तीचा खेळाडू आहे, परंतु वेगाने येतो, झटपट येतो, पोहोचतो आणि ग्राउंड फिल्डिंग कमालीची राहिली आर्यनची. मला अजूनही आठवते दापोलीची स्पर्धा होती, तर दापोलीच्या स्पर्धेमध्ये आर्यनने घेतलेला झेल लॉंग ऑफला मॅच टर्न करून टाकली होती. आय थिंक कामोडेच होता विरोधात. हा भिंगारीची मॅच होती त्यांच्या विरोधात. हा टप्पा पडला आणि त्यानंतर उसळी घेतली.
बीट करतोय गोलंदाजीसाठी जीत खोत आलाय. आर्चर या टीमचा वेगावरती नेहमी निर्भर असतो. दोन बलाढ्य संघ आहेत. एक नवी मुंबईमधील मच्छिंद्र स्मृती धारावी SP ब्रदर्स नावाने खेळतोय आणि त्यांच्या विरोधात पनवेलमधील बामणडोंगरी. लोअर फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये प्लेअर तैनात आहे कल्पेश ठाकूर. ॲज पर पोझिशन मात्र इथे गोलंदाजी चालू आहे जीवदानी बामणडोंगरी संघाची. तो देखील अधिराज 11 या नावाने संघ खेळतोय. सिंगलने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 16 वरती. थोड्या लो स्कोरिंग मॅचेस होत आहेत आज. धावा जास्त होत नाहीये. 32-35 पर्यंत धावा. फुलटॉस बॉल कव्हर्सला खेचलाय. क्षेत्ररक्षकाला वाडीश लॉंग ऑफ मधून फेक करतोय परंतु 2 धावा इथे जोडल्या जातील. चांगली रनिंग भावेश आणि त्याच्या साथीला धीरज कडून हेच करावं लागेल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. लो स्कोरिंग मॅचेस होत आहेत परंतु त्या शेवटच्या बॉल पर्यंत जात आहेत. 32, 35, 33 या धावा होत आहेत. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचला आता 18 वरती. 18 लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर चालू आहे. गोलंदाजी करतोय जीत खोत. भावेश नाईक मैदानात परंतु सध्या सिंगल डबलचाच खेळ. फुल टॉस बॉल नामी संधी परंतु हा वेगवान चेंडू होता. लॉंग ऑनला शुभम झेल घेतोय. फलंदाज बाद भावेश नाईक. भूमी 11 जे बजरंग गोरसे B संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. खारबाव टीमच्या कॅप्टनला मी रिक्वेस्ट करतोय की आपण टॉस करण्यासाठी या. रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने वेस्ट साईडसाठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅटिंग करणाऱ्या टीमने मात्र इथे रिव्ह्यू गमावलाय. सचिन नाईक स्वतः टीमचे कॅप्टन आता मैदानात दाखल होत असताना दुसरा धक्का दिलाय गोलंदाज जीत खोतने. धावा आहेत आत्तापर्यंत 18. 18 लॉस ऑफ 2 विकेट. विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान अध्यक्ष सन्माननीय राहुलजी बोर्डे साहेब, रुपेशजी बोर्डे, संदीपजी डोंगरे, विजयजी पगारे, निशांत गोयल, रविरत्न पारखे, रोहित गाडगे, नितीनजी पगारे या सर्वांची साथ मात्र लाभलेले राहुल बोर्डे साहेबांना. आणि त्याचबरोबरीने परेश म्हात्रे असतील, आमचे समालोचक मित्र सुशांत पाटील, बॉलबॉयच्या भूमिकेत आम्ही लक्ष्मणला पाहिलं, त्यांचे मनापासून आभार. सर्वांच्या साथीनं संपन्न होत असणारी आमदार चषक स्वर्गीय दिबा पाटील क्रीडांगणावरची 3 दिवस रात्रीची स्पर्धा. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 2 लाख आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक. मोठमोठी पारितोषिक असलेली स्पर्धा. स्वतः टीमचा कर्णधार मैदानात दाखल झालाय सचिन नाईक. धावा झाल्यात त्या 18, विकेट गेल्यात 2. जीत खोतचा हा हाफ ट्रॅकर बॉल होता. अनएक्सपेक्टेड मात्र बाउन्स मिळाला या चेंडूवरती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकात धावा आल्या त्या मात्र 9. दुसऱ्या षटकात कल्पेश ठाकूरनं धावा दिल्या 5. या ओव्हरमध्ये जीत खोतने धावा दिल्या 4. स्कोर आहे 18 चेंडून मागे. अर्थातच 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 बाद 18. जोरदार लढाई 2 बलाढ्य संघादरम्यान. महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटचा आपण विचार केला तर या दोन्ही संघांचा नामोल्लेख नेहमीच केला जातो. नवी मुंबईमधील मच्छिंद्र स्मृती धारावे आणि त्यांच्या विरोधात मात्र उल्वेनोड अर्थातच पनवेल तालुक्यातील जीवदानी बामणडोंगरी. महासंग्राम होतो या 2 संघादरम्यान आणि प्रेक्षकांची गर्दी पहा या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी या क्रीडांगणावरती देखील झाले. आणि त्याचबरोबरीने यूट्यूब चॅनल जी क्रिक या चॅनलवरती देखील प्रेक्षक आमच्या समेत जोडले गेलेत, त्यांचंही स्वागत. आणि नेक्स्ट मॅचमध्ये भूमी 11 जे बजरंग गोरसई B या टीमला तुम्ही खारबावच्या विरोधात खेळताना पाहाल. कामोठेच्या स्पर्धांमध्ये नेहमीच गोरसई संघ मात्र खेळतो. महेंद्र 11 खारबाव या नावाने खारबाव संघ आज स्पर्धेमध्ये खेळेल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 18 झाल्यात. सचिन नाईकला धावांची गरज आहे. हात खुले करावे लागतील धीरज बोईरला. शेवटच्या षटकात क्रीजच्या विरोधात आणखी एक यंगस्टर या टीमने दिलाय.
समोर मारण्याचा प्रयत्न होता, लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चाललाय, शुभम आहे त्या ठिकाणी फेक करतोय, फक्त एकच धाव. काय कंट्रोल केलंय, आक्रमक फलंदाजी या टीमची, परंतु कुठेही संधी दिलेली नाहीये, मुभा दिलेली नाहीये. आणि आजचा दिवस रात्रीचा खेळ पाहिला, खरं तर रात्रीचाच, कारण अगदी दिवसा एकही मॅच झाली नाही, धावा जास्त नाही, परंतु उद्या ठीक 4 वाजता मॅचेस चालू होतील हे लक्षात असू द्या. सिंगल घेतले, धावसंख्या 19, किमान 32-35 धावा पाहिजेत. यॉर्क बॉल आणि एक डॉट बॉल, कमालीची गोलंदाजी. खरं तर या टीमचा आपण विचार केला तर त्यांचं बळस्थान आहे त्यांची गोलंदाजी, दोन्ही टीमचा. 2 ताकदवान गोलंदाजांमध्ये चालू असलेला संघर्ष. लेन थोडी मागे घेतली, बॅटची कडा, आणखी एक झेल मात्र इथे घेतला जातोय, बाद होईल. टीमचा कॅप्टन सचिन नाईक. शेवटचा षटक क्रीज गोलंदाजी, सचिन नाईक मात्र बाद झालाय. ओमकारने मात्र हा झेल घेतला. 3 चेंडू शिल्लक आहेत, धावा झाल्यात 19. नेक्स्ट मॅच महेंद्र बोर्डे 11 खारबाव आणि त्यांच्या विरोधात भूमी 11 गोरसई बी. आयोजकांच्या वतीने पाक इथे नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, जे आमचे प्रेक्षक बाजूला आहेत. शेवटचं षटक, 4 षटकांचा सामना. धावांचा विचार केला तर अक्षरशः बॅकफुटला ढकलण्यात यश मिळालंय. मच्छिंद्र स्मृती दारावे या संघाला बॅकफुटला ढकललं जीवदानी बामणडोंगरी संघाने. पुन्हा वाईड यॉर्कर, वेग आहे प्रचंड या गोलंदाज क्रीजकडे. छोट्या मूर्तीचा हा देखील गोलंदाज आहे, त्याच्याकडे पाहिल्यानंतर वाटत नाही की एवढ्या वेगानं हा चेंडू टाकेल. वाईड यॉर्कर टाकला, परफेक्ट वाईड लाईनला चिकटून. कमालीची गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी. पुन्हा खोलात टाकला होता, चेंडू खोदून काढलाय. लॉंग ऑफला व्ही शेप मध्ये हा फटका, फक्त एकच धाव, फक्त एकच धाव. लास्ट ओव्हर, काय गोलंदाजी राहिली. पहिल्या ओव्हरमध्ये 9, त्यानंतर 5, त्यानंतर 4. पाहूया या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा दिल्यात क्रिश मात्रेने 2. धावसंख्या ती 20. एकाच षटकार, एकाच चौकार. फुल टॉस बॉल समोर खेचलाय, शुभमय होणार नाही चूक. लास्ट बॉल वरती आले विकेट. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. SP ब्रदर्स मच्छिंद्र स्मृती दारावे संघाची धावा आहेत. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 4 बाद 20 आणि विजयासाठी अधिराज 11 जीवदानी बामणडोंगरी संघाला करायची धावा. 24 चेंडू मागे 21. स्पर्धेच्या माध्यमातून विक्रांतदादा प्रतिष्ठान यांच्या वतीने सर्व खेळाडूंसाठी सर्वतोपरी देण्याचं काम त्यांनी केलंय. 2 लाखाची स्पर्धा. तुम्ही या संघातील कोणत्याही संघातील खेळाडूंना विचारा की प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 2 लाख, द्वितीय क्रमांकाचं 1 लाख, तृतीय क्रमांकाचं 50,000. फार कमी वेळा पाहायला मिळतं अशी परिस्थिती. आणि प्लेअर ऑफ द टॉर्नामेंटसाठी बाईक देखील आहे. हे फार रेअरली अशी पारितोषिकं आपल्याला पाहायला मिळतात. खरोखरच विशेष कौतुक विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान, अध्यक्ष राहुल भाऊ बोर्डे
त्यांच्या साथीला निशांतजी गोईल, रोहितजी गाडगे, संदीपजी डोंगरे, विजय पगारे, रुपेशजी बोर्डे, नितीन पगारे, रविरत्न पारखे, रुपेश ओवाल, विनयजी भालेराव, या सर्वांच्या आम्ही मनापासून आभारी देखील आहोत की इतकी छान स्पर्धा तुम्ही आम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र दिलीत. या आपण सेकंड इनिंगमध्ये पुन्हा एकदा जोडले जात आहेत. परिवर्तन करतोय समालोचनामध्ये जयेश भोसले जोडले जात आहेत. धन्यवाद. तुम्ही आवाज ऐकत होता ते अर्थातच या पूर्वार्धामध्ये समीरजी सोमनेसर यांचा स्कोर कार्डवरती धावा बनल्यात त्या अर्थात 20-21चं टार्गेट या सामन्यामध्ये सेट करण्यात आलं. SP ब्रदर्स मच्छिंद्र स्मृती दारावे एकंदरीत एक सर्वाधिक ऑलराऊंडर खेळाडूंना घेऊन संघ मैदानाच्या आतमध्ये उतरणारा म्हणून या संघाकडे आपण पाहतो. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहतोय आपण. आघाडीचे बॅटर संदेश पाटील आणि तकदीर पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळत आहेत. संदेश गोंधळी आहे आणि तकदीर पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी यस अंपायर. सामना सुरू होण्याचा इशारा येत असताना आपण पाहत आहोत. 21 धावसंख्येचा मापक लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकाच्या दरम्यान संघाचा नेता, दिशादर्शक आणि तारणहार सचिन नाईक गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल खोला टाकला, सरळ बाटने इथे केला, ड्राईव्ह केला जिथे डिपेक्षा कबरला. कबर ड्राईव्ह करत असताना केवळ एक सिंगल येते. एक सिंगल येत असताना इथे पाहायला मिळत आहे. उच्च दर्जाचं आणि नीटनेटकं स्वरूपाचं आयोजन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. एक मोठी LED स्क्रीन, त्याच वेळेला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक, 2 लाखाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, 3 दिवसाची स्पर्धा, प्रशस्त असं क्रीडांगण. अगदी पाटीलला आपण स्ट्रायकर एंडवरती पाहत आहोत. खेळाडू हार्ड हिटर म्हणून पाहिलं जातं, परंतु लो स्कोरिंग मॅचेस आज या पहिल्याच रजनीमध्ये पाहायला मिळाल्यात. आणि अर्थात एकंदरीत पाहिलं तर तिसरा सामना नुकताच संपला, तो देखील हाय व्होल्टेज पाहायला मिळाला. शेवटच्या षटकामध्ये गेला जिथे निर्धाव षटक मंदारच्या माध्यमातून हाताळण्यात आलं. चौथ्या सामन्यामध्ये आहोत. 21चा पाठलाग करायचा आहे. 21 रनचं टार्गेट इथे सेट करण्यात आलं आहे. पुढचा चेंडू उजवेसीच्या बाहेर हलक्या हाताने गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे, बॅकवर्ड पॉईंट रिझनमधून चेंडूवरती येतोय. केवळ एकेरी धाव येत असताना एक धाव महत्त्वाची राहील. या संघाकडे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर सचिन नाईक सारखा ऑलराऊंडर पाहायला मिळतो. अगदी त्याच वेळेला धीरज भोईर, भावेशला आपण या संघामधून पाहतो. आणि विकी सध्याच्या घडीला ISPL मध्ये पाहायला मिळतो आणि त्या कारणास्तव त्याची अनुपस्थिती पाहायला मिळाली संघासाठी. हा बॉल सरळ बॅटने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. एक चांगला झेल इथे टिपण्यात आला भावेश नाईकच्या माध्यमातून. खेळाडू क्रमांक पहिला बाद होत असताना संदेश गोंधळी बाद होत असताना पाहायला मिळतो आहे. एका मागोमाग एक धक्के दिलेत. अर्थात या आजच्या दिवसामध्ये गोलंदाजांचा दर्जा, गोलंदाजांची एकंदरीत आपण पाहिली तर चुणूक सातत्याने पाहायला मिळाली.
परंतु या मॅचमध्ये काय, कारण आणखीन एक सामना जो लो स्कोरिंग पाहायला मिळाला, 21चा पाठलाग करायचा आहे. शुभम पाटील नवीन बॅटर चिकू मैदानाच्या आतमध्ये. पहिला धक्का इथे देण्यात आला. चला नेक्स्ट मॅचचा पुढचा बॉल. गोलंदाज सज्ज होत असताना सचिन नाईक लोअर फुल टॉस टर्न केला ऑन साईडला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. केवळ एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. मी अतुलजी आवटी साहेब आणि संपूर्ण मित्रपरिवाराला विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती आपण देखील या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी तथा या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. सिंगल आली. केवळ एकेरी धाव येत असताना पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या 4 तिथे 3 धावा धाव फलकावरती आहेत. सर्वांचं हार्दिकाचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सचिन काय गोलंदाजी केली आहे. त्याने देखील त्याच्या भात्यातला प्रत्येक बॉल त्याने इथे बाहेर काढला आहे. लो स्कोरिंग मॅचेसमध्ये नेहमीच अगदी अनेक वेळेला बॅटिंग करणाऱ्या टीमचं टेन्शन वाढत असताना आपण पाहिलं. आणखीन एक चेंडू जो केवळ सिंगल देऊन गेला आहे. इंजिनिअरिंग कॉलेजमध्येही कदाचित मला वाटतं की जास्तीचे सिंगल पाहायला मिळत नसतील, तितके सिंगल या मॅचमध्ये देखील पाहायला मिळालेत. रन्स थांबला. 4 धावा धावफलकावरती आहेत. शुभम पाटील चिकू एक अटॅकिंग क्रिकेट खेळणारा खेळाडू म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो. प्रत्येक बॉलवरती तो मोठे स्ट्रोक आत्मसात करतो आणि यावेळेचा बॉल डाऊन दी ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चिकूच्या बॅटमधून आला चौकार. चौकार येत असताना संघाची धावसंख्या 8 धावा धाव फलकावरती आहेत. शुभम पाटीलच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. नुकतीच साई गणेश ट्रॉफी जी गव्हाणमध्ये पार पडली आणि ज्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचा पुरस्कार ज्या चिकूच्या नावावरती पाहायला मिळाला होता. नीडर अंदाजामध्ये बॅटिंग करणं किंबहुना बॅटिंगमध्ये कंटिन्युएशन त्याचं नेहमीच चांगल्या दर्जाचं पाहायला मिळतं. अशा दर्जाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये शुभम पाटीलने इथे चौकार ठोकला. संघाची धावसंख्या 4च्या मदतीने वधारत असताना जिथे 8 धावा धाव फलकावरती आहेत. धीरज भोईर गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. धीरज भोईर ही वेगवान गोलंदाजी करतो. हातभर चेंडू वळवतो. आयकॉन खेळाडू म्हणून अनेक स्पर्धांमध्ये खेळत असताना सातत्यपूर्ण आपण त्याला पाहिलंय. एकंदरीत 4 जिथे ऑलराऊंडर खेळाडू निश्चित संघ नेहमीच मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना ज्या संघाला आपण पाहिलं तो SP ब्रदर्स मच्छिंद्र स्मृती दारावे. टीम मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळते. डिफेंड करायचे आहेत. 10 ते 21 पहिल्या षटकामध्ये आल्यात ते अर्थात 8. 18 चेंडू आणि 13ची गरज. 18 बॉल आणि 13ची आवश्यकता. तकदीर पाटील ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल. पहिला चेंडू वेगवान भन्नाट वेगाने इथे पाहायला मिळाला. फास्ट अँड फ्युरियस. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू ज्याच्यावरती कट करण्याचा प्रयत्न केला होता. तकदीर पाटीलने डॉट बॉल आला. समीकरण बदलायला भाग पाडले धीरज भोईरने. गोलंदाजी अचूक आणि नियंत्रित पद्धतीने तो करत असताना पाहायला मिळतो आहे. पुढचा बॉल. आणखीन एक चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जो चेंडू मात्र थेट यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतोय. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. लगातारचे 2 बॉल निर्धाव स्वरूपाचे धीरजच्या माध्यमातून स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने. पुढचा बॉल. यावेळेला देखील ऑन साईडला केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूच्या खाली पोचण्याचे प्रयत्न केलेत. एक चांगला झेल इथे पाहायला मिळाला. कामेश नाईक होते त्या ठिकाणी. एक चांगला झेल त्यांच्या माध्यमातून फिनिश करण्यात आलाय. फलंदाज बाद. आर्यन नाईक बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मैदानावरती दाखल होत असताना अधिराज 11 जीवदानी बामणडोंगरी या टीमचा मिस्टर 360 छोटे चणीचा खेळाडू आहे. हाईट कम फाईट ज्यादा परंतु त्याची बॅट 360 मध्ये सातत्याने बोलत असताना पाहायला मिळत आहे. चहू बाजूला तो फटकेबाजी करतो. चेंडूच्या मेरिटवरती खेळतो. अगदी त्याच वेळेला
त्याच्याकडे असणारी एक वेगळीच कला आहे. तो अगदी दिल्लू स्कूप असेल, त्याच वेळेला स्लॉक स्वीप असतील, स्विच हिट असतील, सातत्यपूर्ण चांगल्या रीतीने खेळत असताना पाहायला मिळालं. आज उशिराने मैदानाच्या आतमध्ये येतो. 4थ्या क्रमांकावरती आर्यनला आपण बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. इथे त्याला धाबा गोळा करावा लागतील. धीरज चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी त्याने केली आहे. 3 बॉल हाताळल्यात, 1 विकेट प्राप्त केली आहे. अचूकता भेदकता गोलंदाजीतली आपण पाहतोय. खोला टाकला, इथे मात्र चांगल्या ड्राईव्ह पाहायला मिळाला आहे. स्क्वेअर ड्राईव्ह डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी चेंडूवरती. धाबा कंप्लीट करण्यात आला. 2 रन्स इथे कंप्लीट करण्यात येत असताना आर्यन नाईकच्या माध्यमातून या आपण आमंत्रित करूया ते अर्थात अतुल जावटी साहेब, आपलंही हार्दिक स्वागत राहील. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारती आहे. ते स्कोर कार्डवरती 10 आहेत. येणारे 14 बॉल 11ची आवश्यकता. येणारे 14 चेंडू आणि 11 धावा. आर्यन नाईक सध्याच्या घडीला एक चर्चेतील नाव आहे. उद्योन्मुख खेळाडूंपैकी एक. उजव्या एसीच्या बाहेर या वेळेला देखील चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा अनप्लेबल डिलिव्हरी. 4ही मुंढ्यात चित केलं फलंदाजाला. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना धुक्याने अलीकडच्या कालावधीमध्ये ना एक गोष्ट आवर्जून शिकवली आहे की लांबचं काही दिसत नाही ना, त्यावेळेला एक एक पाऊल पुढे टाकत जा, आपल्याला रस्ता आपोआप मोकळा होतो. या अडचणीसमयी या वेळेला देखील आपण एक एक पाऊल पुढे टाकायला हवा. हा बॉल स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला. फॉलोईंग स्लॉक स्वीप इथे पाहायला मिळाला. बॅटर उजव्या एसीच्या बाहेर आला आर्यनना आणि ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. म्हणून सुबे उधळून लावले बॅटरचे. डॉट बॉल आला. एकंदरीत 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा त्या 10. येणारे 12 बॉल विजयासाठी 11ची गरज. 12 चेंडू आणि 11 धावा. आज या पहिल्याच रजनीमध्ये किंबहुना 14 फेब्रुवारीला चालू तर चालू काय मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक सामना हा शेवटच्या षटकामध्ये जात असताना पाहायला मिळाला. लो स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळाले. षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळालेली नाही आहे. आणि अर्थात गोलंदाजांनी मोर्चे बांधणी केली आहे फलंदाजांचा अगेन्स्ट. आणि अर्थात इथे धावा थांबवलेल्या पाहायला मिळाल्यात. नेक्स्ट मॅचमध्ये आणखीन एक मोठी फाईट पाहायला मिळेल. भूमी 11 गोरसाई बी या संघाचा सर्वाधिक मोठा चाहता वर्ग या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये ज्या संघाने नोंदवलाय असा संघ नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅचमध्ये तुम्ही पाहायला अर्थात गोरसाई बी टीम खेळत असताना पाहायला मिळणार आहे. भूमी 11 या नामाने संघ मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना पाहायला मिळेल. टीमचा कॅप्टन उपस्थित झाला. यावेळेचा बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न सापळा रचला आणि इथे मासा गळ्याला अडकलाय. फलंदाज शुभम पाटील चिकूबाद. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय स्क्रीनवरती. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात केला होता. गोलंदाजीचा दर्जा आणि तोही वरचा दर्जा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. कारण जिथे चेंडू टाकलेत ना, जिथे आपले क्षेत्ररक्षक आहेत, गोलंदाजाला ही गोष्ट आवर्जून चांगल्या रीतीने ठाऊक आहे की आपण कुठे क्षेत्ररक्षक उभे केलेत आणि तिथे चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी राहिल्यात. विकेट प्राप्त केल्यात. भावेश नाईक गोलंदाजी मार्कवरती आला, त्याने विकेट प्राप्त केली. आणखीन एक खेळाडू जो मात्र नवी मुंबईमधून येत असताना सध्याच्या घडीला यशाची उंच शिखरं गाठण्यासाठी सज्ज झालाय असाच भावेश नाईक मैदानाच्या आतमध्ये, ज्याची गोलंदाजी आणि फलंदाजी प्रत्येक क्षेत्रामध्ये केली जाते. लाईक असा भावेश नाईक गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदेश पाटील बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 3 फलंदाज बाद झालेत. संदेश गोंधळी, तकदीर पाटील, शुभम पाटील बाद होत असताना पाहायला मिळाला. गोलंदाजांचा बोलबाला राहिला या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये. किंबहुना गोलंदाजी प्रेमामध्ये पडली आहे. खेळपट्टी प्रेमामध्ये पडली आहे गोलंदाजांच्या. रन्स कंप्लीट केली. एक दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. वेगाने सेकंड रन कंप्लीट होतीये. मैदानाच्या आतमध्ये धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत आणि अशा समयी या दर्जाचं क्षेत्ररक्षण होत आहे. फेकी इथून तिथे, तिथून इथे आणि रन्स आल्यात ते एकंदरीत 3. संघाची धावसंख्या 13च्या मदतीने इथे 13 धावा फलकावरती आहेत. येणारे बॉल आहेत ते 10 चेंडूमध्ये विजयासाठी 8ची आवश्यकता. अनेक बाबी हेवा वाटेला या दर्जाचं आयोजन रजनी क्रिकेट आणि नाईटचं आयोजन असेल ना, ज्या ज्या वेळेला फ्लड लाईट्समध्ये अंडर द फ्लड लाईट्स
स्वरूपामध्ये ज्या ज्या वेळेला आयोजन होतं ही बाब नेहमीच आपण पाहिली आहे ना की आयोजन करत असताना आयोजकांना अनेक बाबी ह्या पाहाव्या लागतात. परंतु आज या स्पर्धेच्या माध्यमातून विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून हे आयोजन आपण पाहत आहोत. प्रत्येकाला हिवा वाटेल, शब्द थिटे पडू लागल्यात या आयोजनाकडे पाहता, कारण अभूतपूर्व सोहळा आपण या स्पर्धेचा पाहतोय. डाव्या एसटीवरती हलक्या हाताने मनगट बळवली आहेत, डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलंय, क्षेत्ररक्षक येतोय, केवळ एक सिंगल इथे पाहायला मिळते. एक धाव इथे कंप्लीट करण्यात आली आर्यनच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने धावफलकावरती आहेत त्या 14. विजयासाठी 9 चेंडू आणि 7ची आवश्यकता. 9 चेंडू आणि 7 धावा. येणारे चेंडू राहिलेत ते 9, जिथे 9 बॉल आणि 7ची आवश्यकता होती. उजव्या यष्टीच्या बाहेर रूम आणखीन एक दिला जिथे सिंगल आली आहे. एका दैव्याने संघ पुढे सरकतोय. थेंबे थेंबे तळे साचे. एक रन्स फार व्हॅल्युएबल राहिली आहे. एक सेकंड मैदानाच्या आतमध्ये फार तितकासा व्हॅल्युएबल आहे, कारण 8 बॉल आणि 6ची आवश्यकता आहे. आर्यन ऑन स्ट्राईक. आर्यन नाईकला आपण पाहतो स्ट्रायकर एंडवरती. आडवा बाटने ऑन साईडला केला, गॅपमध्ये क्षेत्ररक्षक पोचतोय त्या ठिकाणी. सचिन वेगाने चेंडूवरती आला, फेकी अचूकतेने फलंदाजाच्या अडचणी वाढल्यात. DRS कॉल इथे केला, अंपायरने सांगितलंय नो बॉल आहे. ओव्हर स्टेपिंग झाली आहे आणि अर्थात इथे दुसरी धाव जोखीम पत्करली होती. बॅटर आर्यनने ही रन्स कंप्लीट करण्यामध्ये तो यशस्वी तितकासा झालाय का हे पाहावं लागेल. परंतु कौतुक करेन मी सचिन नाईकचं, काय थ्रो केला, ऑन दी स्टंप थ्रो पाहायला मिळाला. यष्टिरक्षकाने एक चांगल्या दर्जाची कमाल इथे दाखवली आणि अर्थात पिकअप गॅदर इथे चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं. आणि ही रन्स इथे कंप्लीट होते की काय त्याची चर्चा आता होऊ लागली आहे, कारण अडचणी वाढू शकतील. ते अर्थातच नॉट आउट आहे, अर्थात 2 धावा कंप्लीट झाल्यात. नो बॉल, एकंदरीत 3 धावा इथे प्राप्त होतील. संघाची धावसंख्या तिहेरीच्या मदतीने वधारत असताना जाऊन पोहोचते जिथे 18 धावा धावफलकावरती देणारे 8 बॉल आणि विजयासाठी 3ची गरज. लो स्कोरिंग मॅचेस या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्यात, कारण याचंही असंही राहू शकतं ना की पूर्वार्धातील गोलंदाजी आपण पाहिली. ओमकार नाईकने पहिले षटक हाताळलं, कल्पेश ठाकूरने दुसरं षटक, जीत खोतने ही षटक हाताळताना पाहायला मिळाला. आणि क्रिश मात्रे आणि अगदी त्याच वेळेला जीत खोत या संघाची एक नवीन खोज आहे. अर्थात या संघाला नवीन सितारे लाभलेले पाहायला मिळाल्यात. उद्योन्मुख खेळाडूंना जास्तीचा भरणा या संघामध्ये पाहायला मिळाला. तरीही आदित्यला आपण या संघामध्ये अद्याप पाहायला मिळालेला नाही आहे. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल होईल. आर्यन नाईक स्ट्रायकिंगवरती पाहायला मिळतोय. सामना आता मात्र झुकू लागला. बॅटिंग करणारा संघ अर्थात अधिराज 11 जीवदानी बामणडोंगरी याच्या बाजूने. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा भावेश नाईक सज्ज होत असताना, पुढचा बॉल घेऊन सज्ज होत असताना पाहायला मिळेल. फ्रीचा बॉल असेल आणि अर्थात स्ट्राईक एंडवरती आर्यन. फ्रीचा बॉल, मिस टायमिंग आहे, डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलंय, क्षेत्ररक्षक नाही आहे, वॅकेंट एरिया, रन्स मिळतील. 2 कंप्लीट केल्या. तिहेरीचा प्रयत्न करण्यात येईल का? सामना बरोबरीत आली ही मॅच. 20 धावा धावफलकावरती येणारे चेंडू आता मात्र राहिले ते 7 बॉल 1ची गरज. 7 चेंडू आणि 1 धावा. आर्यन नाईक चहू बाजूला मोठे स्ट्रोक कदापि तो खेळत नाही. चौकारांवरती जास्तीची डील करतो, परंतु मैदानाच्या आतमध्ये वेगाने धावतो, रन्स वेगाने कंप्लीट करतो. त्याचे दिल्लू स्कूप, त्याचे स्लॉक स्वीप आणि फॉलोईंग स्लॉक स्वीप त्याचे पाहण्याजोगे आहेत. तो स्विच हिडी चांगल्या दर्जाचा खेळू शकतो, ही कला आहे त्याच्याकडे आणि ती त्याने सादर केली आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला देखील आपण वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. भावेशने हा चेंडू अवांतर आलाय. धावांचा पाठलाग करत असताना हा सामना इथे जिंकलाय तो अर्थातच अधिराज 11 जीवदानी बामणडोंगरी या टीमने. अभिनंदन संघ, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच